नमस्कार मंडळी, मी शिंदे विशाल. मागच्या 2 वर्षांपासून मी सोशल मीडियावरती ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून काम करत आहे आणि आज माझी सोशल मीडियावरती 21 लाख लोकांची फॅमिली आहे. तर एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर या नात्याने सोशल मीडियावरती कोणी आलं पाहिजे आणि आपण सोशल मीडियावरती कसं ग्रो होऊ शकतो याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर जे ऑलरेडी सोशल मीडियावरती ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून काम करतात किंवा ज्यांना सोशल मीडियावरती यायचं आहे त्यांच्यासाठी या मंचावरून निघणारे माझे विचार खूपच हेल्पफुल ठरतील, तसेच खूपच प्रेरणादायी असतील. आता सर्वात पहिल्यांदा आपण बोलणं करू की सोशल मीडियावरती कोणी आलं पाहिजे. आता सोशल मीडियावरती येण्यासाठी कसल्या वयाची मर्यादा नाही किंवा कसल्या क्वालिफिकेशनची गरज नाही किंवा कसल्या इन्व्हेस्टमेंटची गरज नाही. तुमच्याकडं फक्त एक साधा सिंपल फोन असला पाहिजे आणि तुमच्या मनामध्ये जिद्द असली पाहिजे की आपण सोशल मीडियावरती येऊन असा काही व्हॅल्युएबल कॉन्टेंट प्रोव्हाइड करू की ज्याला लोकांनी पाहिलं पाहिजे. जर तुमच्याकडे ही मानसिकता असेल तर मला वाटतंय तुम्ही सोशल मीडियावरती आलं पाहिजे. कारण काय असतं, बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की आपल्याला यूट्यूब, इंस्टाग्राम किंवा इतर कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती यायचं आहे म्हटल्यावर आपल्याकडे चांगला कॅमेरा असला पाहिजे, चांगला फोन असला पाहिजे, चांगला माईक असला पाहिजे. पण असं काही नसतं. मी माझ्या यूट्यूबवरती 1 मिलियन सबस्क्रायबर फक्त 10,000 रुपयांच्या फोनमधून कंप्लीट केले होते. आता मी तुम्हाला असं नाही म्हणणार की तुम्ही 10,000 रुपयांच्या फोनमधूनच तुम्ही तुमची यूट्यूबची जर्नी सुरू ठेवली पाहिजे. पण जसं तुम्ही यूट्यूबवरून पैसे कमवताल, जसं तुम्ही सोशल मीडियावरून पैसे कमवताल, तो पैसा तुम्ही तुमच्या सेटअपमध्ये इम्प्रूव्ह केला पाहिजे. मग तुम्ही चांगला कॅमेरा घेऊ शकता, चांगला माईक घेऊ शकता, लाईटिंगमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, असं मला वाटतंय. आता सोशल मीडियावरती मोस्ट ऑफ द जे स्टुडंट असतात किंवा जे जॉब करतात ते लोक येत असतात. आता जे विद्यार्थी असतात त्यांच्याकडे शिक्षणाव्यतिरिक्त बराच मोकळा वेळ असतो. पण आजचे विद्यार्थी कसे असतात की ते ज्यांना जो टाईम भेटत असतो 4 ते 5 तास ते इंस्टाग्राममध्ये रील स्क्रोल करण्यामध्ये घालवत असतात. तर तुम्हाला मी एवढं सांगेल की ज्या फोनवरती तुम्ही आत्ता तुमचा टाईम वाया घालवतात तो फोन तुम्हाला करोडपतीसुद्धा बनवू शकतो आणि तो फोन तुम्हाला रोडपतीसुद्धा बनवू शकतो. त्यामुळे ते तुमच्या हातामध्ये आहे की तुम्हाला तुमच्या फोनचा कसा वापर करायचा आहे. आता तुम्ही इंस्टाग्रामवरती रील स्क्रोल करताय आणि तुम्हाला वाटलं की अशी रील मी सुद्धा बनवू शकतोय, मला वाटतं तिथं तुम्ही थांबलं पाहिजे आणि त्या टाईपची रील तुम्ही बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे काम तुम्हाला कधी करायचं आहे की जेव्हा तुमच्याकडं इंस्टाग्रामची रील पाहण्यासाठी 4 ते 5 तास असतायत त्या वेळेमध्ये तुम्ही हे काम केलं पाहिजे असं मला वाटतंय. मी सुद्धा माझी यूट्यूबची जर्नी ॲज अ स्टुडंट असताना चालू केली होती. आय थिंक मी यूट्यूबमध्ये 2022मध्ये आलो होतो, तेव्हा मी SYBComला होतो. आता माझं कॉलेज सकाळी 8 वाजता भरायचं, दुपारी 12 वाजता सुटायचं. मला घरी जायला 1 वाजायचे आणि 1 ते 4 हे 3 तास माझ्याकडे फ्री टाईम असायचा. 4 नंतर मला शेतामध्ये कामानिमित्त बाहेर जावं लागायचं आणि 1 ते 4 या 3 तासामध्ये मी माझा यूट्यूबचा व्हिडिओ बनवायचो आणि त्यामध्ये मी अपलोड करायचो. आता माझी कन्सिस्टन्सी एवढी होती की फक्त 4 महिन्यामध्येच माझा यूट्यूबचा चॅनल मॉनिटाईज झाला होता आणि मी SYBComला असतानाच यूट्यूबवरून बऱ्यापैकी पैसा कमवायला लागलो होतो. आता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी ठरवलं होतं की मला यूट्यूबवरतीच काम करायचं आहे आणि आता सध्या मी यूट्यूबवरती एक फुल टाईम करिअर म्हणून पाहतो. मला सुद्धा तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही अभ्यासाबरोबर तुमचा यूट्यूब चॅनलसुद्धा मॅनेज करू शकता. एक वेळ अशी येईल की तुमचे मित्र जॉब शोधत असतील, इंटरव्ह्यू देत असतील, प्रिपरेशन करत असतील, पण तेव्हा तुम्ही तुमच्या पायांवरती उभं असाल. पण यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे की तुमच्याकडे जे 4 ते 5 तास शिल्लक असतात ज्यामध्ये तुम्ही रील पाहतात किंवा सोशल मीडियावरती तुमचा वेळ तुम्ही वाया घालवतात, त्यामध्ये तो वेळ तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह करण्यामध्ये घालवला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच तुम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळं बनाल असं मला वाटतंय. आता आपण बोलूयात की तुम्ही जॉब करताय आणि तुम्हाला जॉबसोबतच तुमचा यूट्यूब चॅनलसुद्धा मॅनेज करायचा आहे. तर मला पर्सनली असं वाटतं की जॉबसोबत यूट्यूब चॅनल मॅनेज करणं थोडंसं अवघड काम आहे. कारण 9 to 5च्या जॉबमध्ये आपल्याला 8 वाजताच घरातून निघावं लागतं आणि जेव्हा आपण जॉबवरून घरी येतो तेव्हा आपल्यामध्ये एवढी कॅपॅसिटीच नसते की आपण यूट्यूबवरती व्हिडिओज बनवू शकतोय. आणि म्हणजे मी असंच वाचलं होतं, त्याच्यामध्ये एक रिपोर्ट होता. रिपोर्टमध्ये असंही लिहिलं होतं की आज भारतामध्ये 30% ग्रॅज्युएट हे अनएम्प्लॉईड येतं किंवा जॉबच्या शोधात येतं. त्यामुळे मला पर्सनली असं वाटतं की MIDCमध्ये जाऊन 8 ते 10,000 रुपयांची नोकरी करण्यापेक्षा तुम्ही सोशल मीडियावरती येऊन एखादा पेज ओपन करा, एखादा चॅनल ओपन करा. जर तुमच्या कॉन्टेंटमध्ये खरंच दम असेल, तुम्ही खरंच व्हॅल्युएबल कॉन्टेंट प्रोव्हाइड करत असाल तर ते 8 ते 10,000 रुपये तुम्ही फक्त एका स्पॉन्सरशिपमधून काढू शकता असं मला वाटतंय. सोशल मीडियावरती कसं ग्रो होऊ शकतो. आता जे ऑलरेडी सोशल मीडियावरती ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून काम करतात, मला वाटते त्यांनी हा व्हिडिओ थोडासा स्किप केला तरी चालेल. आणि ज्यांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरती यायचं आहे त्यांच्यासाठी माझ्याकडे एक सजेशन राहील, ते म्हणजे तुम्ही शॉर्ट्सवरती काम केलं पाहिजे. कारण कसं असतं की लॉंगवरती ग्रो होणं थोडंसं अवघड काम असतं ॲज कम्पेअर टू शॉर्ट्स. कारण शॉर्ट्समध्ये आपण थोडंसं लवकर ग्रो होतो
आणि आजची जनरेशन अशी आहे की त्यांच्यामध्ये पेशन्स नावाची गोष्टच नाही. ते यूट्यूबवरती तर येत आहेत, पण 2 ते 3 महिने त्यांनी यूट्यूबवरती काम केलं आणि जर त्यांना त्यामध्ये चांगली ग्रोथ नाही भेटली तर ते यूट्यूब स्किप करतात. त्याच्यामुळे मी प्रत्येक बिगनरला एवढं सांगतो की तुम्ही इंस्टाग्राम म्हणा, यूट्यूब म्हणा किंवा फेसबुक म्हणा, कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती येत आहे तर तुमच्याकडे 6 महिन्यांचा प्रॉपर प्लॅनिंग असलं पाहिजे, 6 महिन्यांचा प्लॅन असला पाहिजे, 6 महिन्यांचा कॉन्टेंट असला पाहिजे. आणि विशेष म्हणजे तुम्ही 6 महिने सोशल मीडियावरती डोळे झाकून काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि फक्त कामच नाही केलं पाहिजे तर आपला कालचा व्हिडिओ कसा होता, कालच्या व्हिडिओपेक्षा आपण आपला आजचा व्हिडिओ कसा बेटर बनवू शकतो, अशी इम्प्रूव्हमेंट करत करत आपण सोशल मीडियावरती काम केलं पाहिजे. तुम्ही नक्की ग्रो होताल असं मला वाटतंय. माझं दुसरं सजेशन असं राहील की यूट्यूबच्या पहिल्या वर्षामध्ये तुम्ही व्हिडिओच्या क्वांटिटीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला जेवढे जास्त व्हिडिओज अपलोड करता येतील तेवढे जास्त व्हिडिओज तुम्ही अपलोड केले पाहिजेत. आणि जसं तुमचे सबस्क्रायबर वाढतील, तुमचे फॉलोअर्स वाढतील, तुम्हाला चांगले व्ह्यूज येतील, त्यानंतर तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या क्वालिटीकडे लक्ष दिलं पाहिजे. मग भलेही तुमचा व्हिडिओ 2 दिवसातून येऊ किंवा 3 दिवसातून येऊ, पण तुमच्या व्हिडिओची क्वालिटी चांगली असली पाहिजे. कारण जर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी चांगली असेल तरच ब्रँड तुम्हाला अप्रोच करतील. आणि ॲडसन्स आणि ब्रँड डील्समधून येणारा पैसा यामध्ये कंपॅरिझन होऊ शकत नाही. कारण जेवढा पैसा तुम्ही ॲडसन्समधून एका महिन्यामध्ये कमवताय तेवढा पैसा तुम्ही फक्त एका ब्रँड डीलमधून कमवू शकता. म्हणजे एवढी पॉवर सोशल मीडियामध्ये आहे. आता मला वाटतं की तुमच्या सगळे प्रश्न सॉल्व्ह झाले असतील. आणि जर तुम्हाला आणखी काही क्वेश्चन असतील तर ते तुम्ही मला माझ्या इंस्टाग्रामवरती DM करून विचारू शकता. नक्कीच तुम्हा सर्वांना रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेल. धन्यवाद.